सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे। या प्रकल्पातून ठाणे महानगरपालिकेला 1 रुपयाही उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत। महापालिकेचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररुपी पैशाची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे। ठाणे पूर्वेत कन्हैयानगरलगत ठाणे महानगरपालिकेने पीपी तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारला असून 2021 साली संबंधित कंत्राटदार AK इलेक्ट्रिक्स या कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केले। वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणे अपेक्षित असताना त्यासाठी 2025 साल उजाडले। विशेष म्हणजे ह्या प्रकल्पाची सांडपाण्यातून 120 MLD पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना सुद्धा फक्त 5 MLD शुद्ध पाणी तयार करण्यात आले आहे। सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आणि तयार होणारे शुद्ध पाणी विकून महापालिकेला उत्पन्न मिळावे असा उद्देश हा प्रकल्प उभारण्यामागे होता। मात्र आजपर्यंत अपेक्षित पाणी निर्मिती झालीच नाही, शिवाय पाणी विक्रीही झाली नाही। उलट महापालिकेला दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत। ही ठाणेकरांच्या कररुपी पैशाची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला। या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली। यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता। याबाबत बोलताना संजय केळकर म्हणाले, या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि अनियमितता असून महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे। या प्रकरणी केंद्र सरकारने 90 कोटीचा दंडही ठोठावला आहे, तर घेतलेल्या कर्जावर 9 कोटी एवढे व्याज भरण्यासाठी ही कंत्राटदार कंपनी टाळाटाळ करत असून कंत्राटदार आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे। 120 MLD क्षमतेच्या प्रकल्पातून फक्त 5 MLD पाणी शुद्ध होत असल्याने कंत्राटदाराच्या क्षमतेवर संशय निर्माण होत आहे। शिवाय प्रक्रियेतून निर्माण होणारा गाळ जवळच्या नाल्यात आणि कादळवनात टाकला जात आहे। परिणामी ठाणेकरवाडी आदी परिसरात पावसाळ्यात पाणी शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान होत असते, तर कादळवनही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती संजय केळकर यांनी माध्यमांना दिली। ठाणे पूर्वेला आपली मलनिस्सारण केंद्र आहे आणि आपल्याला आठवत असेल की 1.5 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी व्हिजिट केली होती आमचे भरत चव्हाण त्यावेळेला। आणि महापालिकेने ज्या पद्धतीने ती POP तत्वावर त्या ठिकाणी ती पूर्ण मलनिस्सारण केंद्र जे ते आंधण दिलं, त्याचे काय परिणाम झालेले आहेत त्याची पाहणी करायला माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे, मी, त्या भागातले आमचे भरत चव्हाण, ओमकार चव्हाण, त्या भागातले अनेक नागरिक देखील त्या ठिकाणी आले होते। ही जी काही मलनिस्सारणची केंद्र आहे ज्याच्यामध्ये प्युरिफिकेशन म्हणजे त्याच्या निर्णय यंत्रणा लावून ते पाणी जे आहे ते शुद्ध करायचं आणि ते विकायचं। मग ते इंडस्ट्रीजला विकायचं, बागांसाठी उपयोगी करायचं, ते कन्स्ट्रक्शनसाठी वापर करायचा किंवा गाड्या धुण्यासाठी वापर करायचा, असं सगळं सार्वजनिक आता MM मेट्रोचं काम चालतं, निरनिराळ्या ठिकाणी जी मोठी मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत तर त्याच्या ठिकाणी त्याचा वापर होईल अशा प्रकारचं जे पाणी आहे ते पिण्याच्या पाण्याकरता जरी त्या दर्जाचं पाणी निघालं तरी पिण्याचं पाणी म्हणून त्याचा काही आता वापर नाही। आता महापालिकेने आता हा उद्देश किती चांगला आहे, परंतु महापालिकेने कशा पद्धतीने त्याचा तुकडा करून टाकलाय, कशा पद्धतीने त्याचं वाटोळं केलंय आणि कशा पद्धतीने नागरिकांच्या खिशाला चाट देऊन करोडो रुपयाची वाट लावलेली आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रकल्प। आता इथे आम्हाला यायचं होतं म्हणून आम्ही Part 2 सोडून आलो। इथे भाग दुसरा जो आहे तिथला तो आम्ही दोघं परत पुढच्या आठवड्यामध्ये जाणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला पण आम्ही सांगू। तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने हा प्रकल्प चालला पाहिजे तो चालला नाही, म्हणून केंद्र सरकारने 90 कोटी रुपयाची पेनल्टी मारली। नंबर 1, आता ही पेनल्टी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खिशाला आहे। 90 कोटीची पेनल्टी मारली आहे, पण अजून पैसे भरलेले नाही। आपण जे कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावर 9 कोटी रुपये आपण व्याज म्हणून त्या ठिकाणी भरतोय।
आणि पीपीपीच्या तत्वावर ज्या एजन्सीला ते काम दिलेलं आहे त्याला दरवर्षी आपण 10 कोटी रुपये देतो. म्हणजे बघा, तिकडे ती पेनल्टी गेली, इकडे व्याज भरतोय आणि 10 कोटी रुपये दरवर्षी हे बसून मिळत आहे. काहीच करायचं कारण नाही. आणि या माध्यमातून जो रेव्हेन्यू यायला पाहिजे, बघा कसं आहे की हे जनरेशन असतं. आता नागपूर महापालिका करते, परंतु करोडो रुपयाचं पाणी ते विकतात इंडस्ट्रीला. पहिला प्रकल्प जो आहे तो नागपूर महापालिकेने सक्सेसफुल केला. तर हे पाणी जे आहे ते विकलं गेलं पाहिजे. MIDCशी आपण टायअप करायला पाहिजे, निरनिराळ्या उद्योजकांशी करायला पाहिजे. मोठी मोठी जी 100-200 इमारतींचं संकुल आहे त्याच्याबरोबर त्याचा उपयोग करायला पाहिजे. तर ते एकही रुपयाचा आपल्याला रेव्हेन्यू नाही. आणि त्याच्यामुळे हा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी 120 MLD ची कॅपॅसिटी असलेला तो प्रकल्प आहे, परंतु आज त्या ठिकाणी फक्त 58 MLD हे जे निरनिराळ्या सेंटरमधनं पाणी येतं ते 58 MLD पाणी येतं. आणि आता फक्त 5 MLD त्या ठिकाणी प्युरिफिकेशनचंच आहे. आणि आम्ही दाखवत एखाद. आणि त्याच्यामुळे महापालिकेने ही जनतेच्या पैशाची या ठिकाणी अवहेलना म्हणता येईल, चुराळा म्हणता येईल, की एक तर मुदतीत न करणं आणि त्याच्यामुळे पेनल्टी लागणं आणि वेळोवेळी छोटी त्या ठिकाणी रिपोर्ट सादर करून ठाणेकरांना त्या ठिकाणी सज्जात टाकणं, अशा प्रकारचा हा हातभट्ट्याचा म्हणतो ना आपण, हा व्यवहार आहे. कुठलं काय राहिलं नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रश्न हा सर्वच ठिकाणी उभा राहतो आणि त्याच्यामुळे मुबलक पाणी हे उपलब्ध होत नाही. आपण महानगरपालिका म्हणून लोकांवरती आचारसंहिता लावतो, लोकांवरती आपण मर्यादा टाकतो की तुम्ही याच्यासाठी पाणी वापरू नका, त्याच्यासाठी पाणी वापरू नका. पण मुळात जे पाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण STP मधनं ट्रीट करतो त्याची ट्रीटमेंटची कॅपॅसिटी किती आहे? 120 MLD ट्रीटमेंटची कॅपॅसिटी असतानाही आपण जेमतेम फक्त 58 लिटर त्या तिकडे पाणी जाते. म्हणजे कुठलंही प्लांट जर सक्सेसफुली रन करायचं असेल तर कमीत कमी 50% तरी त्याची कॅपॅसिटीचं एवढं पाणी त्या तिकडे उपलब्ध असलं पाहिजे. ते होत नाही. त्याचबरोबर फक्त 5 MLD, जसं मगाशी केळकर साहेबांनी सांगितलं की त्या तिकडे 5 MLD ट्रीट होईल असं टर्शरी प्लांट त्या तिकडे आहे. त्याच्यामुळे लोकांच्या दृष्टिकोनाने आपल्याला जास्तीत जास्त, जसं केळकर साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त पाणी त्या तिकडे ट्रीट करणं गरजेचं आहे. ते कन्स्ट्रक्शनसाठी असेल, ते गार्डनिंगसाठी असेल, ते वॉटर टॉयलेटसाठी असेल, या गोष्टी आपण उपलब्ध जर करून दिल्या तर पोर्टेबल वॉटर पिण्याजोगत पाणी आहे त्याचं आपण सेग्रिगेशन वेगळं करू शकतो. या सगळ्या गोष्टींसाठी पाणी वेगळं करू शकतो जेणेकरून आपल्याला पाण्याचे एक योग्य नियोजन त्या ठिकाणी करता येईल. आता कॉन्ट्रॅक्टर हे महानगरपालिकेवर ढकलतो. महानगरपालिका अजूनही याच्याबद्दलची भूमिका घेत नाही. जसं मगाशी केळकर साहेबांनी सांगितलं की केंद्राच्या माध्यमाने ग्रीन ट्रायब्युनलनेही यांच्यावरती महानगरपालिकेवरती फाईन लावला आहे. ते फाईनचं भुर्दंड कोण भरणार आहे? तर कॉन्ट्रॅक्टरने हात वरती केले, तो म्हणतो महानगरपालिकेने भरले पाहिजेत. महानगरपालिकेने भरले पाहिजेत म्हणजे काय? ते तुम्ही आम्ही जे टॅक्स पेअर आहोत आपल्याच खिशातनं ते जाणार आहे. कॉन्ट्रॅक्टरचा एकंदरीत खर्च तो जो 5 MLDचा प्लांट त्यांनी उभा केला त्याच्यासाठी 16 कोटी आहे. वर्षाला आपण त्याला 10 कोटी देतोय. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे मुळात स्ट्रक्चरच फॉल्टी आहे. याच्या संदर्भातली भूमिका माननीय केळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे STP प्लांट्समध्ये फिरत असताना आम्ही घेतली. याच्या पुढचेही जे 8 STP प्लांट्स आहेत, म्हणजे एकंदरीत आता आम्ही 2 बघितले, पुढचे 6 STP प्लांट्स पण याच्याबद्दलचा आढावा घेण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना पाण्याची दुर्भिक्षता ही कमीत कमी, कारण उन्हाळा आहे, पाण्याचा शॉर्टफॉल होतोच, पण याची एक व्यवस्थित नियोजन महानगरपालिकेकडनं झालंच पाहिजे. या भूमिकेमधनं आम्ही या सगळ्या STP